नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहल गुरव। आज मी तुम्हाला छानसे लोणचे कैरीचे लोणचे करून दाखवणार आहे। तर हे कैरीचे लोणचे कसे आहे आणि हे कैरीचे लोणचे पारंपरिक तेलाचा वापर न केलेले पाण्यातले लोणचे आहे। हे पाण्यातले लोणचे कसे करतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 2 किलो कैऱ्या घेतल्या आहेत। तर ह्या मी 2 किलो कैऱ्या चांगल्या पुसून घेतल्या आहेत, धुवून घेतल्या आहेत। धुवून चांगल्या पुसून कोरड्या करून घेतल्या आहेत। आता मी याच्या चांगले बारीक फोडी करून घेते आणि ह्या फोडी करून झाल्यावर याला मी 200 ग्रॅम मीठ लावून घेणार आहे आणि ते पूर्ण चांगले चोळून तसेच एका चाळणीवर ठेवून मी ते पाणी निथळत रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळी मी याचे लोणचे कसे करतात ते तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मी आता या फोडी याच्या करून घेते। आता इथे माझ्या कैऱ्या सगळ्या कापून झालेल्या आहेत। ह्या जवळजवळ 1.25 किलो आहेत। बाटी घेतल्या, काढून टाकल्या, वजन जवळजवळ 1.25 किलो झालेले आहे। तर याच्यामध्ये मी हे जे मीठ आहे हे मीठ मी घालून घेते। हे 200 ग्रॅम मीठ मी घेतले आहे आणि हे 200 ग्रॅम मीठ मी त्याच्यात घालून घेते। हे बघा, हे 200 ग्रॅम मी मीठ घेतले आहे आणि हे मीठ त्याच्यात मी घालते आणि याला चांगले कालवून घेते। हे चांगले कालवून घेते आणि एका चाळणीवर ठेवते आणि ते निथळत ठेवते, म्हणजे सकाळपर्यंत त्याचे पाणी निघून बाहेर येईल आणि मीठ पण चांगले त्याच्यामध्ये मुरेल। या बघा, मी कैऱ्या अशा एका चाळणीमध्ये ठेवल्या आहेत। खाली एक टोप ठेवलं आहे, त्याच्याखाली एक परात पण ठेवली आहे, तर त्याचं पाणी जर बाहेर पडलं तर ताटात पडावं म्हणून। तर हे अशा तऱ्हेने मी ह्या कैऱ्या इथे मीठ लावून रात्रभराचा एका चाळणीत ठेवलं आहे आणि सकाळी आता आपण याचे लोणचे कसे करतात ते पाहूया। आता मी इथे मेथी तेलामध्ये चांगली भाजून बारीक पूड करून घेतलेली आहे। आता मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये मी 1 वाटी तेल घालणार आहे। कारण आपली जवळजवळ 1.5 किलो कैरीचे तुकडे असल्यामुळे मी इथे 1 वाटी तेल घेतलेले आहे। आता हे चांगले मी तापू देते आणि याच्यामध्ये आपल्याला फोडणी तयार करायची आहे। आता इथे तेल तापलं आहे की नाही हे बघण्यासाठी मी इथे 2 दाणे राईचे घालून बघते। आता हळूहळू तापते तेल। आता मी याच्यामध्ये राई घालून घेते। एक मोठा चमचा भरून मी राई घालून घेतले। आता मी गॅस बंद करते। याच्यामध्ये मी खडा हिंग बारीक करून मी घेतलेला आहे आणि तो मी 2 चमचे घालते। गॅस मी बंद केला आहे आणि हा हिंग आपल्याला चांगला फुलवून घ्यायचा आहे। असा फुलवून झाला की याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची। पाऊण चमचा मी इथे हळद घातली। आता ही फोडणी आपल्याला अशीच थंड होऊ द्यायची, नंतर आपण याचा वापर करणार आहोत। आता मी इथे कैरीचे फोडी घेतलेल्या आहेत लोणचे बनवण्यासाठी। तर ह्या कैरीला मी एक 8 ते 10 तास मीठ लावून मुरवत ठेवली होती, त्यामुळे ती चांगली मुरली गेलेली आहे आणि याचे मी अगदी छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत।
कैरीला जवळजवळ 8 ते 10 तास तरी मुरवायला ठेवायला हवे. त्याच्यानंतर हे त्याचे हे पाणी आले आहे. हे मी काळं मीठ घातल्यामुळे लाल कलरचं हे असं पाणी आलेलं आहे. तर आता हे कैरी आहे. आता या कैरीचं आपण लोणचं करणार आहोत. आता आपण लोणच्याचा मसाला कसा करायचा ते पाहूया. तर त्यासाठी मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे. आता मी इथे लोणच्याच्या मसाल्यासाठी जे साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी एक परात घेतलेली आहे. बाजूला लोणच्याच्या फोडी घेतल्या आहेत. ह्याच्यात गुलाबी मीठ टाकलं होतं म्हणून मी हे गुलाबी मीठ घेतलं आहे, रॉक सॉल्ट. त्यामुळे हे लाल पाणी आलेलं आहे त्याचं. ही मेथी ही राई डाळ आहे आणि ही थोडं मिक्सरला बारीक करून घेतली आहे. ही मेथी पावडर आहे. मेथी चांगली भाजून बारीक पावडर करून घेतली आहे. लाल मसाला घेतला आहे जो तिखट आहे. मिरची मसाला आहे हा. आपण याच्याऐवजी तुम्हाला जर तिखट नको असेल तर काश्मीरी मसाला पण तुम्ही वापरू शकता. आणि इथे ही गार करून घेतलेली मी फोडणी घेतली आहे. आता आपल्याला मीठ टाकायची काही गरजच नाही आहे. आता आपण पाहूया कैरीचे लोणचे मसाला कसा तयार करतात तो. तर त्यासाठी मी सुरुवातीला इथे एक परात घेतलेली आहे. या परातीमध्ये हा अर्धा कप मापाचा हा जो एक चमचा आहे, मोठा अर्धा कप याचं माप आहे. तर हे आपल्याला 2 कप घ्यायचे आहेत. म्हणजे 1 कप आपल्याला राई मेथी राई डाळ ही आपल्याला 1 कप घ्यायची आहे. हे आपण 1 कप राई डाळ घेतलेली आहे. ही मी 1 कप राई डाळ घेतलेली आहे. यात आपण 2 चमचे तिखट घातले आहे. आता मी इथे मेथी पावडर 2 चमचे घेतलेली आहे. आता हे जे सगळं मिश्रण आहे हे मी चांगलं एकत्र करून घेते. आता याच्यामध्ये मी ही गार झालेली फोडणी ही घालून घेते. आता मी या लोणच्याच्या मसाल्यामध्ये हे जे आपले थंड झालेले तेल आहे, फोडणी आहे, ही फोडणी मी यात ओतून घेणार आहे. ही सगळी मी याच्यात ओतली आहे आणि ती चांगली आता मिश्रण करून घेते. त्याच्यात आपल्याला मीठ टाकायची काही गरज नाही आहे, पण हळद तर याच्यामध्ये घालून घेतलेली आहेच. आता मी ह्या कैरीच्या फोडी आहेत या ह्याच्यामध्ये घालते. या कैरीच्या फोडी मी यात घातल्या आहेत. आता हा जो मसाला आहे हा मी सगळा ह्याला फोडींना व्यवस्थित लावून घेते. आता मी हा कैरीला सगळा मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि आता मी हा या काचेच्या बरणीमध्ये भरून घेते. आता मी हा सगळा
कैरीचा जो हा आपण तुकडे लावून केलेला करून घेतलेला मसाला जो आहे, लाल मसाला जो आपण लोणच्याचा मसाल्याला लावलेला आहे, हा मी चांगला मिसळून घेतलेला आहे आणि मी आता हा सगळा बरणीत भरून घेते. हा बघा, मी सगळा जो कैरी जी होती मसाला लावलेली सगळी कैरी मी या लोणच्याच्या बरणीत भरून घेतली आहे. आता मी काय करणार आहे, हे जे आपण मिठाचे पाणी जे काढून ठेवलेले होते, आपण जे कैरीला सुटून आलेले होते ते पाणी मी आता याच्यात थोडे थोडे घालणार आहे. हे मी ह्याच्यामध्ये घातलेले आहे. आता हे झाकण घट्ट लावून मी ठेवणार आहे आणि श्रावणामध्ये उघडणार आणि थोडे थोडे काढून घेईन. त्याच्यावर मी फोडणी पुन्हा घाली तेलाची थोडीशी आणि ते वापरायला घेईन. असे थोडे थोडे आपण लोणचे बाहेर काढून घेतले आणि त्याला फोडणी घालून घेतली तर ते आपल्याला चांगल्या तऱ्हेने वापरता येते. ते लोणचे, हे लोणचे वर्षभर बाहेर टिकते, त्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेलच तर माझ्या व्हिडिओला तुम्ही आवडला असेलच तर हा माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे झाले आपले पाण्यातले लोणचे, पाण्यातले कैरीचे लोणचे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? अगदी बिंदास्त करा. मी ही अनेक वर्ष गेली करत आहे. अजिबात कधीही लोणचे खराब झालेले नाही. तरी तुम्ही करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया आपण एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.